चक्रवाढ व्याज हे आपण कंटेंट पाहिलेलं आहे, बरोबर आहे ना? कारण या अगोदर मी तुम्हाला दोन्ही लेक्चर दिले की सरळ व्याज कोणत्या पद्धतीने काढायचं आणि चक्रवाढ व्याज कोणत्या पद्धतीने काढायचं. आता यामध्ये जे सरळ व्याज होतं, ओके, तर या संदर्भात तुम्हाला एक सूत्र दिलं होतं की सरळ व्याजला आपण काय म्हणतो, सिंपल इंटरेस्ट, आणि याचं सूत्र दिलं होतं मी तुम्हाला PRT अपॉन 100. त्यामध्ये P काय आहे, मुद्दल प्रिन्सिपल, R काय आहे, दर ज्याला आपण रेट म्हणतो, आणि T काय आहे, टाइम पिरियड, मुदत किंवा कालावधी. आणि यामध्ये जी रास असते अमाऊंट ती काढायची असेल तर प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल मध्ये काय ऍड करायचं होतं आपल्याला, सिंपल इंटरेस्ट, सरळ व्याज ऍड करायचं होतं. त्यानंतर आपण हे पण शिकलेलो आहोत कंपाऊंड इंटरेस्ट, ज्याला आपण काय म्हणतो, चक्रवाढ व्याज, आणि ज्याला आपण शॉर्ट मध्ये काय म्हणतो होतो, CI, कंपाऊंड इंटरेस्ट. आणि यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की अमाऊंट काढायची हे पहिली स्टेप असते चक्रवाढ व्याजाची, कारण डायरेक्ट व्याज निघतं का, नाही. अमाऊंट काढण्यासाठी P प्लस इन ब्रॅकेट P इंटू इन ब्रॅकेट 1 प्लस R अपॉन 100 टू द पॉवर n, हा झाला त्याचा फॉर्म्युला, बरोबर. आणि यामध्ये जर कंपाऊंड इंटरेस्ट काढायचा असेल तर आपल्याला काय करावं लागतं, अमाऊंट मधून प्रिन्सिपल म्हणजे रास मधून मुद्दल काय करायचे असते, मायनस करायचे असते. तर आता आपण दोन गोष्टी समजून घेतल्या, सरळ व्याजचे सूत्र आणि चक्रवाढ व्याजचे सूत्र. मग आता आपल्याला बघायचं आहे की चक्रवाढ व्याजचा जे बँकेचे व्यवहार आहे किंवा पैशाचे व्यवहार आहे ते सोडून त्या सूत्राचा उपयोग आहे का. तर दोन उदाहरणं आपण ऍट अ टाइम घेणार आहोत. ते उदाहरण आपण कशी घेऊ पहा. आता फर्स्ट ऑफ ऑल मी याचे बोर्डचे दोन भाग करतो. पहिली जी केस आहे ना, तर पहिल्या केस मध्ये लक्षात घ्या की सपोज आपण एक आष्टी गाव घेऊ आणि आष्टी गावाची जी लोकसंख्या आहे ना पहिल्या उदाहरणामध्ये, तर आष्टीची जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या आपण कन्सिडर करू, ती आहे 20,000. किती आहे, 20,000. त्यानंतर लोकसंख्या वाढीचा दर, मी शब्द काय वापरला, वाढीचा दर जो आहे, लोकसंख्या वाढीचा दर, तो आपण कन्सिडर करू किती टक्के आहे, 10% आहे. आज रोजीची लोकसंख्या किती होती, 20,000 होती. मग आता 2 वर्षांनी आष्टीची लोकसंख्या किती है ना, 2 वर्षानंतर आष्टीची लोकसंख्या किती, हा एक प्रश्न आहे. त्यानंतर सेम पद्धतीने आपण काय करू, एक दुसरं उदाहरण घेऊ. या दुसऱ्या उदाहरणामध्ये काय केलं की मी एक वाहन घेतलं, स्कूटी घेतली समजा. त्या स्कूटीची जी किंमत आहे ही किंमत किती आहे, सपोज ती किंमत आहे 50,000. किती आहे, 50,000. त्यानंतर वाहनांची किमतीमध्ये काय येते, घट येते, बरोबर आहे का. त्याला काय म्हणायचं, घसारा म्हणायचं. मग हा जो घसारा किंवा घट आहे तर याचा जो दर आहे तोही आपण किती टक्के कन्सिडर करू, 10% कन्सिडर करू. आणि असा प्रश्न विचारला की 2 वर्षानंतर त्या वाहनाचे मला किती पैसे मिळतील है ना, किंवा किती रुपये मिळतील, असा एक प्रश्न मी तयार केला. आता या दोन्हीमध्ये एक कॉमन आहे पहा, दोन्ही ठिकाणी घट किंवा दोन्ही ठिकाणी जो दर आहे तो 10% आहे. पण इथं फरक काय बरं सांगा, इथं काय आहे, वाढीचा दर, म्हणजे इथं काय होणार आहे, लोकसंख्या वाढणार आहे. आणि इथं काय शब्द वापरला मी, घट किंवा घसारा. म्हणजे याच्यामध्ये जी वस्तूचं व्हॅल्युएशन आहे, त्याची जी किंमत आहे ती काय होणार आहे,
कमी कमी होणार आहे, बरोबर. मग आता अशा गणितामध्ये आपल्याला चक्रवाढ व्याज संदर्भातले जे सूत्र आहे त्याचा वापर कसा करता येईल. तर सर्वात अगोदर आपला काय असतात या ठिकाणी डाटा. मग डाटा काढत असताना लक्षात घ्या इतर जी एकूण लोकसंख्येचा आज रोजीची जी संख्या दिलेली आहे ती आपल्यासाठी काय असणार प्रिन्सिपल. म्हणून प्रिन्सिपल किती आहे 20,000, बरोबर. त्यानंतर वाढीचा जो दर आहे तो आपल्यासाठी काय असणार आर, तो किती पर्सेंट आहे 10%. त्यानंतर 2 वर्षांनी ही झाली मुदत, त्यासाठी कोणता अक्षर वापरतो आपण एन. आणि एकूण लोकसंख्या म्हणजे आता मला सांगा एकूण लोकसंख्या कशासारखं आहे रास सारखं. जसं रास मध्ये आपण काय घेतो मुद्दल आणि चक्रवाढ व्याज, तसं आपल्याला इथं काय करायचं आहे एकूण लोकसंख्या विचारली याचा अर्थ आपल्याला अमाऊंट काढायचं आहे. काय करायचं आहे अमाऊंट. आणि दॅट्स व्हाय इथं जी आपल्याला काढायचं आहे ती असणार अमाऊंट. दुसऱ्या गणितामध्ये सुद्धा जर पाहिलं आपण तर वस्तूची जी आज रोजीची जी मूळ किंमत आहे तीच आपल्यासाठी काय असणार आहे प्रिन्सिपल असणार आहे. सो पी ची व्हॅल्यू काय असणार या ठिकाणी 50,000. घट आणि घसारा जो आहे तो किती टक्के आहे 10% आहे. आणि किती वर्षांनी 2 वर्षानंतरची किंमत आपल्याला काढायची, बरोबर. आता तुमच्याकडे 2 गोष्टी आहेत. मग एक तर तुम्ही सूत्रामध्ये आर मायनस वापरा किंवा घेतानाच आर ची किंमत काय घ्या निगेटिव्ह घ्या. पण आपण काय करू आपण जिथे वाढ होती तिथे सूत्रामध्ये काय करू प्लस वापरू आणि जिथं घट होते तिथं सूत्रामध्ये काय करू आपण मायनस वापरू. चालतं. मग आता ते गणित सोडवू आपण, ठीक आहे. मग आता सोल्युशन मध्ये सूत्र आहे a is equal to p in bracket 1 plus r upon 100 आणि त्याचा घातांक किती आहे n. सांगा प्रिन्सिपल किती आहे 20,000 in bracket 1 plus रेट किती आहे 10 upon 100 आणि त्याचा घातांक आहे n. n किती आहे आपल्याकडे 2 आहे. 0 0 cancel. So 20,000 into 10 ones are 10, 10 plus 11 upon 10 चा काय घेणार आपण स्क्वेअर. So 20,000 into 11 चा स्क्वेअर 121, 10 चा 100, 2 0 दोन्ही ठिकाणी काय होतील कॅन्सल. आता हे जे 200 आहे याला आपल्याला किती गुणायचं आहे 121 न. आता तुम्हाला माहिती आहे गुणाकाराचा नियम काय संख्येनंतर जे शून्य असतात ते जशाचे तसे घ्यायचे. आणि 121 ला 2 न बोललं तो उत्तर काय येतं 242. म्हणजे याचा अर्थ अष्टीची जी लोकसंख्या आहे ही 2 वर्षानंतर किती असेल 24,200 जर लोकसंख्या वाढीचा दर हाच असेल तर. ओके. त्यानंतर सांगितल्याप्रमाणे आता इथं काय होत आहे घट किंवा घसारा लक्षात घ्या है ना. आता जमिनीची किंमत ही वाढत असते मार्केटचा नियम सहसा पाहिला आपण. पण वाहनांची किंमत काही वाहन कधी कधी काय होतं माहिती का वाहनांची किंमत वाढते बरं. असं नाही की वाहनांची किंमत दरवेळेस कमी होणार आहे. त्याच्यामुळे गणित स्पष्टपणे असं नाही की वाहनाचं उदाहरण आलं. कधी कधी काय होतं की अचानक काय होतं की रेट्स समजा वाहनांची किमती अचानकच खूप जास्त वाढल्या तर जुन्या वाहनाला सुद्धा काय येऊ शकते जास्त किंमत येऊ शकते. परंतु गणितामध्ये दिलेलं असतं की घट आहे का घसारा आहे का वाढ आहे त्याच्याकडे फक्त शाब्दिक उदाहरणाकडे लक्ष द्यायचं. ओके. मग आता सांगितल्याप्रमाणे इथं घसारा शब्द क्लीन आलेला आहे म्हणून आपलं ठरलं होतं की आपण आर मायनस घेणार आहे का नाही. आपण काय करणार सूत्रच बदलणार. सो सूत्रामध्ये काय करणार आपण 1 मायनस आर अपॉन 100 आणि त्याचा घातांक काय घेणार n. प्रिन्सिपल किती आपल्याकडे 50,000 इन ब्रॅकेट 1 प्लस घसारा किती टक्के
सॉरी हा मायनस राहिलं इथं आणि घातांक किती 2 सो 50,000 इंटू 10 1 जा 10 10 मधून 1 मायनस करा 9/10 याचा काय घ्यावं लागेल स्क्वेअर सो 50,000 मायनस 9 चा स्क्वेअर 81 डिवाइडेड बाय 10 चा स्क्वेअर 100 दोन झिरो कॅन्सल करू आपण किती 500 इंटू 81 दोन झिरो ऍज इट इज 5 1 जा 8 5 जा 40 म्हणजे आता पहा मूळ किंमत होती 50,000 पण घसाऱ्यामुळे 2 वर्षानंतर किती व्हॅल्यू भेटणार 40,500 तर लक्षात आलं तुम्हाला जिथे वाढ होत असेल तिथं प्लस जिथं घट किंवा घसारा तयार होत असेल तिथं मायनस या पद्धतीने आपण चक्रवाढ व्याजाचा फॉर्म्युला काय करायचा यूज करायचा